मला आज झाडासाठी उपयुक्त खत बघा, अर्धा एक चमचा फ्रेश चहा पावडर घेतली, बीटरूटच्या साली घेतल्या, अर्धा चमचा हळद टाकलेलं आहे. हे 2 दिवस असंच भिजत ठेवलं. जेवढं पाणी आहे ना त्याचं 4 पट 5 पट पाणी मी याच्यात मिक्स करणार आहे साधं. आणि हे या खताचा उपयोग इतकं छान होते कारण बीटरूट माझं एक सुकून गेलेलं होतं आणि अशा वेगवेगळ्या सालीचा आपण उपयोग 15 दिवसातून करणारच आहोत. पण चहा पावडर टाकल्यामुळे याचा उपयोग मात्र मी आता महिन्यातून एकदा केला तरी चालेल. आणि बाकी सालींचा पाण्याच्या स्वरूपात आपण उपयोग करू शकतो. ते व्हिडिओसुद्धा येणार आहे. आणि मी ऑर्गॅनिक पद्धतीचं बागकाम करते आणि या खताच्या वापराने बघा आपल्या झाडांवर खूप छान फुलं येणार आहे. आता झाड कोणतं आपलं बघूया. ते आहे 10 o'clock, ऑफिस टाईम, चिनी गुलाब असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले झालेले जाणारं झाड आहे. ह्या सर्व झाडांना बघा आता काही दिवसातच कड्या फुलांनी भरून जाईल आणि भरपूर अशा कड्यासुद्धा छोट्या छोट्या आलेल्या आहेत. आणि बघा आता ह्या खत दिल्यामुळे त्यांची अजून थोडी पोषक तत्व वाढेल कारण याच्यामध्ये सुद्धा बीटरूटच्या सालीमध्ये पोटॅशियम असे बरेचसे घटक असतात आणि ते झाडासाठी आपल्या उपयुक्त असतात. आणि अशा साली आपण टाकून न देता आपण जर आपल्या बागकामाला उपयोग केला तर आपले बागकाम झाडं हिरवीगार आणि फुलांनी भरून जातील. आणि बघा तेच करते बघा, पर्समध्ये किती सुंदर हे झाड लवकरच झालेलं आहे. हे झाड असं आहे की तुम्ही छोटीशी छोटी कटिंग लावाल ना तरी हे खूप लवकर मोठं होते. आणि दुसरं म्हणजे आता याला फुलं येतात ना तर पावसाळ्यातसुद्धा याला भरपूर प्रमाणात फुलं येतात. इतकी सुंदर बाग दिसणार आहे. मी तुम्हाला नक्की दाखवेल पावसाळ्यात कारण मागच्या वर्षी मला अनुभव आलेला आहे आणि इतके फुलं माझ्या बागेमध्ये आलेले होते ना या झाडांना. फक्त तुम्ही आता उन्हाळ्यात याच्यावर एक लक्ष ठेवा, अचानक याच्यावर सुद्धा मिली बघ जास्त उन्हामुळे आहे ना, उन्हाळ्यात जास्त येतात ते, त्यांना उन्हाचा काही फरक पडत नाही. काही दिवसापूर्वीच मला दिसलं आणि मी काढलं बघा. हे आपल्या पर्सचा खिसा किती भरून गेला आहे. अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा हे प्लांट लावू शकतो आणि भरपूर. हे अडिनियम बघा असं वाटते ना आर्टिफिशियलच वाटते, म्हणजे नकलीच फुलं वाटत आहे ते. आणि अशा पद्धतीने छोटी छोटी कटिंगसुद्धा लावते आणि मी आज तेच लावून घेत आहे. पावसाळ्यापर्यंत इतके याची झाडं वाढतात ना आणि पावसाळ्यात इतके फुलं येतात. आणि हे मी दाखवते ना याची जर तुम्ही हिवाळ्यातसुद्धा कटिंग लावली ना तर फुलं येतच राहतात. या झाडांनी मला वर्षभर फुलं दिले. हिवाळ्यात काही दिवसात संख्या कमी झाली होती पण कटिंग लावल्याने परत झाडं ग्रो झाले होते. अशा पद्धतीने बघा छोटे छोटे याच्यामध्ये मी हे प्लांट लावलेले आहे आणि भरपूर असे उन्हातच ठेवलेलं आहे. हे झाड असं आहे त्याला कितीही गरमी असली तरी काही फरक पडत नाही. आणि हे बघा हे वेगळं आहे, पिवळे फुलं दिसतात ना, हे एक प्रकारची भाजी आहे छोटे छोटे जे मी दाखवले याच्या पहिले. आणि अशी कटिंग मी तोडून घेत आहे वरची. आणि हे मला लावायची होती अजून एक कुंडी खाली होती ना, ते बघा हे किती सुंदर प्लांटर दिसते. हळूहळू फुलं येतच आहे पण काही दिवसातच हे फुलांनी पूर्ण भरून जाईल. हे बघा किती छान केलेलं आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांटर आपण या झाडांवर तयार करू शकतो आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा पूर्ण फुलांनी भरून जातात. आणि विशेष काही काळजी घ्यायची काम नाही, जास्त खतांची आवश्यकता पडत नाही. तेच असे घरगुती सालींचा उपयोग केला ना तर हे झाडं पूर्ण फुलांनी भरून जाणार आहे. आणि तुम्हाला कशी वाटली माहिती नक्कीच सांगा. तुम्ही मात्र माहिती तुम्हाला आवडत असेल ना, एक लाईक करायला 1 मिनिटही लागत नाही पण तुम्ही ती विसरून जाता, ते नक्की करा. आणि व्हिडिओ पाहता त्याच्यासाठी तर तुमचे मनापासून धन्यवाद आहे. कमेंट करण्यासाठी तर खूप खूप धन्यवाद आहे. आणि अशा पद्धतीने कशी वाटली बाग नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे मनापासून. फुलं यायला सुरुवात झाली, भरपूर येतील.